मध्ये पोहोचलेला आहे। राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत आणि ते आता सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत। कोल्हापूरमधून त्यांनी हेलिकॉप्टरमधून ते निघाले होते आणि ते सांगलीमध्ये आता पोहोचलेले आहेत। संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चल लवकर बोल। संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात या वांगीच्या हेलिपॅड वरतून संपूर्ण पतंगरावजी कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटनाकरता हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते काँग्रेसचे मुख्य नेते मंडळी जे आहेत ते जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर लोकसभेमध्ये काँग्रेसला एक मोठा विजय जो आहे तो राज्यात पाहायला मिळालेला होता। जवळपास 17 लोकसभेच्या जागा काँग्रेसकडनं निवडणूक लढण्यात आल्या आणि त्यापैकी जवळपास 13 जागांवरती काँग्रेस जी आहे ती यश संपादित केलेली आहे आणि त्यातच राहुल गांधी या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राकडे जास्त लक्ष केंद्रित करताना पाहायला मिळत आहेत। अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर विधानसभेचा निवडणूक आहे आणि त्यातच राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज महाराष्ट्र दौऱ्यावरती असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्यामधल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम त्यांच्या स्वागतासाठी हेलिपॅड वरती दाखल झालेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याच वेळात हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते सोनहिरा सहकारी कारखान्याच्या आवारात असलेल्या स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाकरता जाणार आणि त्यानंतर तिथून एक शेतकरी कृतज्ञता मेळावा आहे त्या शेतकरी कृतज्ञता मेळाव्याला संबोधित करण्याकरता राहुल गांधी जे आहेत ते जाणार आहेत। जवळपास शेतकरी कृतज्ञता मेळाव्याला आज राहुल गांधी काय संबोधित करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ज्या पद्धतीने राज्यामध्ये काँग्रेस संपूर्ण ऍक्टिव्ह झालेली असल्याचं पाहायला मिळतंय त्या पद्धतीने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकून हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष होणार का हा देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो हेलिपॅड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात राहुल गांधी हे वांगी इथल्या सोनहिरा सहकारी कारखान्यावरती जातील आणि तिथे स्वर्गीय पतंगराव कदम जे काँग्रेसचे दिग्गज नेते होते एकेकाळचे अनेक त्यांनी मंत्रिपद भूषवलेली आहेत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाकरता राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी येण्यापूर्वी स्वर्गीय वसंतराव चव्हाण जे नांदेडचे काँग्रेसचे खासदार होते त्यांच्या घरी सांत्वनापर भेट देण्याकरता राहुल गांधी गेलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर कोल्हापूर एअरपोर्ट वरतून ते पुन्हा सांगलीच्या दिशेने या ठिकाणी आलेले होते आणि राहुल गांधी यांचं स्वागत जे आहे ते विश्वजित कदम यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। सोबतच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात हा संपूर्ण ताफा जो आहे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा ताफा जो आहे तो वांगी येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावर जाईल आणि तिथे संपूर्ण जो मुख्य कार्यक्रम आहे पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतील। त्याचसोबतच काँग्रेसचे इतर नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रमेश चेन्नीतला जे काँग्रेसचे आपण पाहू शकतो की राहुल गांधी सध्या कार्यक्रमस्थळी निघालेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच काँग्रेसचे जे मल्लिकार्जुन खरगे आहेत अध्यक्ष ते देखील या कार्यक्रमाच्या दिशेने रवाना होतील थोड्याच वेळात आणि काँग्रेसचे इतर राज्यातील नेते मंडळी जे आहेत ते सध्या राहुल गांधी यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असलेले रमेश चेन्नीतला असतील त्याचसोबतच नाना पटोले असतील वडेट्टीवार नक्कीच अक्षय तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर राहुल गांधी हे सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत। पतंगराव कदमांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा हा आता काही मिनिटातच सुरू होणार आहे। लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांचा महाराष्ट्राचा हा पहिलाच दौरा आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून राहुल गांधी यांचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे। सुरुवातीला राहुल गांधी हे नांदेडमध्ये गेलेले होते।